नवी मुंबईमधील शहाबाज गावामधील 3 मजल्यांची इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बेलापूर विभागामधील शहाबाज गावामधील इंदिरा निवास इथे ही इमारत आहे। आज पहाटे ही इमारत कोसळलेली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांकडून हा ढिगारा बाजूला करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। नवी मुंबईतील सीबीडी या ठिकाणी असलेल्या शहाबाज गावामध्ये आहे ती 3 मजली इमारत कोसळलेली आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहता की हीच ती इमारत आहे। सकाळी पहाटे 5 दरम्यान कोसळली होती। सुदैवाने आहे ते ही इमारत पडत असल्याचं लक्षात आल्यानंतर या इमारतीमध्ये राहणारे जवळपास 40 लोक आहेत ती बाहेर आली होती, त्यामुळे यामध्ये मोठी दुर्घटना आहे ती टळलेली आहे। या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे आणि एक व्यक्ती आहे तो अडकल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। मात्र बाकीची जी लोक होती ती इमारत पडत असल्याचा अंदाज आला आणि त्यामुळे सकाळी ते बाहेर पडल्यामुळे आहे ते मोठी दुर्घटना टळलेली आहे। आपण जर पाहिलं नवी मुंबईमध्ये गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही अनधिकृत बांधकाम करण्यात येत होतं, त्यामुळे आहे ती त्याची क्वालिटी आहे, त्याचा दर्जा आहे तो या ठिकाणी कुठेतरी व्यवस्थित राखला न गेल्यामुळे आहे ते अशा प्रकारे इमारती पडण्याचं या ठिकाणी प्रमाण दरवर्षी वाढलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून नवी मुंबईमध्ये पाऊस या ठिकाणी सतत सुरू राहिला होता आणि त्यामुळे आहे तो त्याचा फटका आहे तो या इमारतीला बसलेला आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून अग्निशमन विभाग आहे, त्याचबरोबर पोलीस असतील, एनडीआरएफची टीम सुद्धा या ठिकाणी आहे, त्यांच्या माध्यमातून आहे या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे। पण अजून याच्यामध्ये अडकला आहे का हे या ठिकाणी पाहिलं जात आहे आणि हा संपूर्णपणे जो काही मलिदा आहे, जो पण संपूर्ण इमारत आहे ती इमारत पडल्याचं या ठिकाणी संपूर्णपणे सामान आहे ते बाहेर काढलं जात आहे आणि सुदैवानं याच्यामध्ये जी मोठी दुर्घटना झाली असती ती मात्र टळलेली आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।